चला, जय हिंद मित्रांनो. आज मित्रांनो आपण एक नवीन चॅप्टर घेऊन आलेलो आहोत आणि त्या नवीन चॅप्टरचं नाव आहे रिझनिंग मधला हा चॅप्टर आहे रांगेतील स्थान. रांगेतील स्थानावरती मित्रांनो तुम्हाला प्रश्न परीक्षेत खूप मोठ्या प्रमाणात विचारतात. त्याचा आपण आज तुम्ही जर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर हा 1 मार्क तुमचा फिक्स झाला असं समजून घ्यायचं आहे. फक्त याच्यामध्ये आपण थोडक्यात प्रश्न बघूयात. 15-20 प्रश्न असतील, पण या 15-20 प्रश्नावरून तुम्हाला हे कॅल्क्युलेशन होईल की याच्यावरचे प्रश्न कसे आपल्याला कमी वेळात सॉल्व्ह करायचे असतात. बघा मित्रांनो, याच्यात तुम्हाला फक्त मी फॉर्म्युला सांगतो. काही 3 फॉर्म्युला असेल, 3 फॉर्म्युलाचा वापर करायचा आहे. जर आपल्याला एकूण संख्या विचारली म्हणजे टोटल जर विचारली तर काय करायचं आहे, राईट अधिक लेफ्ट करायचं आहे आणि -1 करायचं आहे. जर आपल्याला एकूण टोटल काढायची असेल तर उजवीकडनं आणि डावीकडनं जे काही क्रमांक आहेत त्यांची बेरीज करायची, त्याच्यातून -1 करायचं आहे. एकूण संख्या आपली निघून जाते. क्लिअर. आता जर ते आपल्याला उजवीकडनं विचारलं, राईटकडनं विचारलं तर आपण काय करणार, टोटल अधिक 1 करणार आणि त्याच्यामध्ये मायनस काय करणार तर लेफ्ट सर मायनस करणार. म्हणजे राईटकडनं जर विचारलं तर टोटल +1 मायनस लेफ्ट. म्हणजे जर आता जर आपल्याला सर डावीकडनं विचारलं तर आपण काय करणार, लेफ्ट आपल्याला काढायचं आहे बरोबर. तर टोटल +1 आणि मायनस काय करणार तर मायनस सर राईट करणार. क्लिअर. जर आपल्याला डावीकडनं कोणता क्रमांक विचारला तर एकूण टोटलमध्ये 1 प्लस करायचं आहे आणि मायनस उजवीकडनं जे काही दिलं असेल ते मायनस करून टाकायचं आहे. जर आपल्याला एकूण काढत असेल तर उजवीकडनं डावीकडं दोघांची बेरीज करायची आहे, -1 करायचं आहे. जर आपल्याला उजवीकडनं दिलं काढायचं असेल तर उजवीकडे टोटल म्हणजे एकूण अधिक 1 करायचं आहे आणि डावीकडनं जे दिलं असेल ते मायनस करायचं आहे. जर आपल्याला डावीकडनं विचारलं तर आपण एकूण अधिक 1 करायचं आहे आणि उजवीकडनं मायनस करायचं आहे. संपलं. फक्त मित्रांनो हे 3 फॉर्म्युले व्यवस्थित तुमच्या वहीत लिहून ठेवा. याच्या आधारे पूर्ण टोटल याच्यावरती तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह होतील. क्लिअर. चल, आता मित्रांनो डायरेक्ट आपण याच्या प्रश्नावरती जाऊयात. याच्यावरती प्रश्न कसे विचारतात. चल, आता हा बघा, हे पूर्ण प्रश्न आजच्या व्हिडिओमधले जे काही प्रश्न असतील मित्रांनो हे सर्व 2024 मध्ये आलेले प्रश्न घेतलेले आहेत मी बरोबर. चल, आता पुढे फक्त बघा काय आहे. 31 मुलीच्या रांगेत लीनाचा डावीकडून किती आहे तर 15वा क्रमांक आहे. तर उजवीकडून मोजल्यास तिचा क्रमांक किती असेल आपल्याला विचारलंय. आता आपल्याला विचारलंय काय तर उजवीकडून बरोबर. म्हणजे काय सर, राईटकडनं विचारलंय. राईट मला काढायचं आहे म्हणजे टोटल अधिक 1 करणार आणि वजा काय करणार तर सर लेफ्ट करणार, म्हणजे डावीकडनं वजा करणार. आता सर एकूण किती आहे बघा टोटल. मला सर हा राईट काढायचा आहे, उजवीकडनं काढायचा. टोटल किती आहे तर 31 मुली आहेत. 31 प्लस सर 1 करणार मायनस किती असेल तर डावीकडून हा लेफ्ट आहे ना, डावीकडून 15 आहे ना तर सर 15 मायनस करणार. बस. आता काढा सर, राईट आहे 31 आणि 1 तर सर 32. 32 मधून सर 15 वजा करा. आता बघा, तुम्हाला हे नसेल आडवी मांडणी येत असेल तर डायरेक्ट उभी करा आणि त्याच्यातून वजाबाकी करा म्हणजे क्लिअर होईल. सर 12 मधून 5 गेले तर 7, 1 परत म्हणजे 1, म्हणजे त्याचा डावीकडून उजवीकडून काढायचं आहे ना आपल्याला. उजवीकडून कितवा क्रमांक आहे तर उजवीकडून आहे सर 17वा क्रमांक आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे 17वा क्रमांक. आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्या गणिताला सॉल्व्ह करायचं होतं. काहीच अवघड नाही, फक्त गणिताची कन्सेप्ट समजून घ्या, हा फॉर्म्युला व्यवस्थित रटा, मग तुमचं क्लिअर होऊन जाते. चल पुढे. आता पुढचा प्रश्न. मुलाच्या रांगेत सुहासचा क्रमांक डावीकडून 9वा व उजवीकडून 7वा आहे तर त्या रांगेत एकूण मुले किती आहेत आपल्याला विचारले. आता आपल्याला काढायचं काय तर टोटल आपल्याला काढायची आहे. तर टोटलचा फॉर्म्युला काय तर सर टोटल बरोबर सर राईट अधिक सर लेफ्ट -1. क्लिअर. आता टोटल आपल्याला काढायची आहे टोटल. तर बघा, डावीकडून किती आहे तर सर 9 आहे तसं राईट. उजवीकडून किती आहे तर 7वा. तर सर हे 7 अधिक हे सर 9 -1. बस टोटल मला काढायची आहे. 9 आणि 7 ते किती 16. 16 मधून 1 वजा करतो म्हणजे टोटल किती आहे, 16 मधून 1 गेला आहे तर किती आहे तर 15. म्हणजे एकूण किती विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये किंवा एकूण किती मुले आहेत असं विचारतात. एकूण किती मुले आहेत तर एकूण मुले आहेत सर 15 आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे 15. आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्या गणिताला सॉल्व्ह करा. फक्त ही जे काही मी कन्सेप्ट सांगितले 3 फॉर्म्युले, हे 3 फॉर्म्युले व्यवस्थित तुम्ही अभ्यास करा. ह्या 3 फॉर्म्युल्याच्या बाहेर तुमचा एकही प्रश्न जाणार नाही. क्लिअर. चल पुढे. आता पुढचा प्रश्न बघा. आता काय, एका रांगेत रोहित समोरून 8वा व त्याच रांगेत विराट मागून 25वा आहे. हार्दिक हा रोहित व विराट यांच्या मधोमध उभा असेल आणि एकूण 60 मुले रांगेत असतील तर हार्दिकचा समोरून आपला क्रमांक आपल्याला विचारलेला आहे. आता काय करायचं सर बघा, आता आपल्याला विचारलंय कोण, रोहित समोरून 8वा दिलेला आहे.
विराट आपल्याला मागून 25वा दिलेला आहे. आता समोरून आणि मागून पहिल्यांची बेरीज करा सर. 8 आणि 25 यांची बेरीज किती होते? तर सर 8 आणि 5 13शी 3 हातच्याला 1 आणि 1 आणि 2 3. म्हणजे या दोघांची बेरीज झाली सर 33. पण मुले किती आहेत? तर मुले सर एकूण 60 आहेत. तर 60 मुले आहेत. 60मधून हे 33 वजा करा. बरोबर. आता सर 10मधून 3 गेले तर सर 7. एक परत दिलं आहे. 6मधून 4 गेले तर सर 2 म्हणजे 27. आपल्याला पुढे म्हटलं काय बघा, हार्दिक हा रोहित व विराट यांच्या मधोमध उभा आहे. कोण? तर हार्दिक रोहित यांच्या मधोमध आहे. म्हणजे हे 27 आहे ना मित्रांनो. ह्या 27ला तुम्ही म्हणजे इथं जर तुम्ही 27ला भाग दिला तर 14वा क्रमांक आहे. म्हणजे इकडे काय येईल? तर इकडे सर 13 येईल आणि इकडे काय येईल? तर इकडे पण 13 येईल. म्हणजे 13 इकडे आणि 13 इकडे आणि मधाला 14वा असेल ना. 13 आणि 13 26 आणि हा एक 27. क्लिअर. म्हणून मी डायरेक्ट 14 लिहून टाकली इथे. क्लिअर. आता पुढे आपल्याला विचारलं आहे काय, हार्दिकचा समोरून क्रमांक कितवा आहे आपल्याला विचारलं आहे. बरोबर. आता मला सांगा, रोहितला समोरून आपल्याला दिले 8वा आणि रोहित आणि विराटच्या मधोमध उभा कोण आहे? तर हार्दिक आहे. हे समजून घ्या. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, रोहित समोरून 8वा आहे. बरोबर. इकडनं जर समोरून आपण दिशा पकडली तर इकडनं आपण उलट दिशा पकडणार ना. ही दिशा समोरून पकडा. बरोबर. कोणतेही पकडू शकता. हे समोर आहे आणि हे काय आहे? तर हे मागून आहे. हे मागून, ही मागून दिशा झाली. आता 8 समोरून रोहित आहे आणि रोहितच्या आणि विराटच्या मध्ये तो आहे. मग आता तो 13 नंबर असेल ना. हे 13 नंबर प्लस करा. हे 13 फक्त याच्यात प्लस करा म्हणजे तुमची बेरीज करायची. 8 आणि 3 किती? 11. बरोबर. आणि हा एक 11 आणि 1 मध्ये 2 21. आता 21 आपण 13 घेतले पण हा 14वा आहे ना. हा कितवा नंबरला विचारला आहे? तर याच्यात प्लस 1 करा म्हणजे किती येईल? तर तो येईल सर 22वा. बरोबर. किंवा तुम्ही डायरेक्ट ह्या 8मध्ये 14ही मिळू शकता. बरं डायरेक्ट 14वाला कोणत्या नंबरला निघून जाता? 8 आणि 14 डायरेक्ट 22वा येतो. म्हणजे रोहितचा हार्दिकचा समोरून कितवा क्रमांक आहे? तर हार्दिकचा समोरून सर 22वा क्रमांक आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे. दिसतंय ना हे सर्व व्यवस्थित? हां. काही इकडे कोपऱ्यात तर जात नाही ना. हां बरोबर. चल पुढे. आता अशा प्रकारे आता मित्रांनो तुम्हाला ही कन्सेप्ट जर समजली असेल तर मला सांगा बरं का, हार्दिकचा मागून कितवा क्रमांक आहे हे तुम्ही मला सांगा. फक्त काय करायचं आहे, मागून आपल्याला विराट दिलाय, विराट आणि हे 14 त्याच्यात प्लस करायचे, उत्तर सांगायचं. याचं तुम्ही कमेंट करून सांगा याचं उत्तर काय असेल ते. हार्दिकचा मागून कितवा क्रमांक आहे. क्लिअर. चल पुढे. आता पुढचा प्रश्न घ्या. हा, सीता समोरून 5व्या क्रमांकावर, गीता मागून 3ऱ्या क्रमांकावर आहे. जर सीता व गीता दरम्यान मनोज, राम, रमेश बसलेले असतील तर रांगेमध्ये एकूण विद्यार्थी किती आपल्याला विचारलं आहे. बस आता काय आहे सर, आता फक्त कॅल्क्युलेशन करा ना. बघा सीता समोरून किती आहे तर 5व्या क्रमांकावर, हे सर 5व्या क्रमांकावर. गीता मागून किती आहे तर 3ऱ्या क्रमांकावर, तर सर हे 3रा क्रमांक लिहून टाकला मागून. ही समोरून आणि ही सर मागून असं लिहिले. बरोबर. किंवा तुम्ही असंही करू शकता, ही समोरची दिशा तर ही 5व्या क्रमांकावरती, ही मागची दिशा ही किती तर 3ऱ्या क्रमांकावरती. बरोबर. आता पुढे विचारलं आहे, सीता व गीता दरम्यान मनोज, राम आणि रमेश, म्हणजे इथं सर मनोज, राम आणि रमेश हे 3 बसलेत. बरोबर. हे 3 बसलेले असतील तर रांगेमध्ये एकूण किती विद्यार्थी असतील तर किती आहेत? हे सर 5 आणि 3 8, 8 आणि 3 तर सर 11. 11 विद्यार्थी रांगेमध्ये बसलेले आहेत. आहे सर असं ऑप्शनमध्ये? तर हो सर ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे 11. आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्या गणिताला सॉल्व्ह करायचं होतं. गणित काहीच हा अवघड नव्हता. आणि गणित हा विषय मित्रांनो मुळातच अवघड नाही आहे बरं का, पण आपण त्याच्यावर प्रॅक्टिस व्यवस्थित करत नाही, त्याच्यामुळे तो विषय आपला अवघड बनून जातो. चल पुढे. हा, आता 48 मुलींमध्ये पूजा पुढून 18व्या स्थानावर उभी असल्यास शेवटून कितव्या स्थानी आहे असं आपल्याला प्रश्न आहे. आता सांगा एकूण मुले किती आहेत आपल्याला काय तर शेवटून आपल्याला विचारलंय. बरोबर. चल आता फक्त आपल्याला काढायचं काय तर आपल्याला शेवटून विचारलंय ना, म्हणजे आपल्याला बॅक साईडने विचारलंय. बरोबर. किंवा लास्टला विचारलंय. हां, तर मी आता लास्ट करतो. लास्टला आपल्याला विचारली आहे तर आपण काय करूया तर आपण टोटल अधिक सर 1 आणि ही आहे तर हे असेल आपण फर्स्ट असेल मायनस फर्स्ट करतो म्हणजे पहिला पुढून. बरोबर. हां, किंवा तुम्ही फ्रंट करू शकता, लास्ट म्हणजे याला तुम्ही बॅक पण करू शकता बरं का असं, म्हणजे हे बॅक म्हणजे मागून. बरोबर. आता बस टोटल आपल्याला काढायचे सर, हे मागून आपल्याला काढायचं आहे. टोटल किती आहे
तर टोटल सर 48 आहे. 48 मध्ये सर मी 1 मिळवतो आणि मग हे वजा 18 आहे ना, पुढून 18 आहे आणि हे बॅक साईडनं पण काढतं. बस आता सर टोटल करायची बॅक आहे. तसं 48 आणि 1 तर सर हे 49 आहे. याच्यातून सर 18 वजा करा, 9 मधून 8 गेले, किंवा तुम्ही डायरेक्ट असंही करू शकता, हे 49 वजा 18, 9 मधून 8 गेले तर सर 1, आता 4 मधून 1 गेलाय तर सर 3. म्हणजे कितवा क्रमांक आहे तिचा, तर तिचा मागून क्रमांक आहे सर 31वा आहे. कोणाचा, तर पूजाचा बा पुढून 18व्या स्थानी उभी असल्यास शेवटून कितवा क्रमांक, तर शेवटून आहे सर 31वा क्रमांक आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे. आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्या गणिताला सॉल्व्ह करायचं होतं. गणित विषय मित्रांनो अवघड नाही आहे, फक्त त्याची कन्सेप्ट तुम्हाला समजायला पाहिजे. आणि हा व्हिडिओ मित्रांनो फक्त शेवटपर्यंत बघा, तुम्हाला ट्रिकी प्रश्न पुढे दिसतील बरं का. पुढे शेवटी ट्रिकी प्रश्न याच्यामध्ये आहेत. चल पुढे. आता कयावतीसाठी उभे असलेल्या विद्यार्थ्यांच्या एका रांगेत जेवढे विद्यार्थी आहेत त्यापेक्षा 8ने रांगा जास्त आहेत, बरोबर आहेत. जर एका रांगेत 21 विद्यार्थी असतील तर कयावतीसाठी किती विद्यार्थी उपस्थित होते असा आपल्याला प्रश्न आहे. आता बघा काय म्हटलंय, तर 21 रांगा आहे, पण काय म्हटलंय 8ने, बरोबर 21 विद्यार्थी आहेत ना रांगेत 21 विद्यार्थी आहेत, पण रांगा त्या विद्यार्थ्यांपेक्षा 8ने जास्त आहे. म्हणजे किती असेल, तर सर ते 29 असतील. मग यांचा गुणाकार करा, तुमचं उत्तर रेडी आहे, बरोबर. 9 1 तर सर 9, 9 2 तर सर 18, 2 1 2 म्हणजे काय असेल, तर 20 असेल, बरोबर. 20 काय असेल, म्हणजे आपण हे असं केलं ना, म्हणजे आपण गुणाकार ह्या प्रकारे सॉल्व करतो. पहिले आपण 9 1 9, मग हे सॉल्व करणार 9 2 तर सर 18, 2 1 2 म्हणजे यांची बेरीज करणार किती येईल, तर 20, 20शी 0 ह्याच्याला किती, तर सर 2 आहे, बरोबर. आणि आता हे सॉल्व केलं, आता हे सॉल्व करूयात सरळ. 2 1 2 2 4, 4 आणि 2 तर सर 6, संपलं. माझं उत्तर काय आलं, 609 आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे 609. आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्या गणिताला सॉल्व करायचं होतं. चल पुढचा प्रश्न बघा. आणि माझी मित्रांनो ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही बॅच अवेलेबल आहे बरं का. जर तुम्हाला माझी बॅच परचेस करायची असेल तर बायोमध्ये लिंक आपण दिलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्ही आपली बॅच परचेस करू शकता. ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्याच्यात आपण टेस्ट सिरीज हे सर्व आपण चालवलेले आहेत, त्या ॲपमध्ये तुम्हाला दिसेल. चल आता बघा, गिरीशचा रांगेतील क्रमांक डावीकडून कितवा आहे, तर सर 17वा. उजवीकडून किती आहे, सर 24वा, बरोबर. तर त्या रांगेत एकूण विद्यार्थी किती आहेत, त्या एकूण टोटल काढायचे. तर एकूण जर काढायची असेल तर बरोबर, तर राईट अधिक लेफ्ट -1, बस टोटल आपल्याला काढायचे. किती आहे, तर उजवीकडनं सर 24 आहे, तर सर 24 अधिक डावीकडनं किती आहे, तर डावीकडनं सर 17 आहे आणि वजा 1 आहे. आता बस टोटल करा सर यांची. आता 7 आणि 4 11शी 1 ह्याच्याला 1, 2 आणि 1 3 आणि 1 तर सर 4, आणि त्याच्यातून 1 वजा करा म्हणजे टोटल. आत्ता 41 मधून 1 गेला आहे तर किती, तर सर 40. म्हणजे तुमची टोटल किती आहे, तर त्या रांगेमध्ये एकूण किती मुले आहेत, तर एकूण मुले आहेत सर 40 आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे. आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्या गणिताला सॉल्व करायचं होतं. चल पुढे. आता एका रांगेत अच्या घराचा क्रमांक डावीकडून 13वा आणि उजवीकडून 17वा आहे, तर रांगेत एकूण घरे किती आहेत, हे मित्रांनो तुम्ही सॉल्व करा. ह्याचं उत्तर काय आहे हे कमेंट करून तुम्ही मला सांगा. इझी आहे, येईल. जसं मागचं गणित होतं तसंच आहे. जर आपण प्रत्येक गणित सॉल्व करत बसलो तर व्हिडिओ खूप लेंदी होऊन जाईल बरं का. हां, मग आपले जे काही चांगले प्रश्न आहेत ते राहून जातील. क्लिअर. चला हा प्रश्न तुम्ही सांगा, याचं कमेंट नक्की करा मला, याचं उत्तर काय आहे. चला आता पुढे बघा. एका रांगेत संदीप डावीकडून 25वा आहे व उजवीकडून 25वा आहे, तर रांगेत एकूण मुले किती आहेत आपल्याला विचारलं. आता आपल्याला वाटतं सर इकडनं 25 आहे, तिकडनं 25 आहे, 25 आणि 25 50, पण तसं नसतं. 25 आणि 25 नाही आहे, 25 आणि 50 पहिलं ऑप्शन असतं बरं का. हां, इथं बघा काय तेच आहे, आपलं टोटल आहे. टोटल आपल्याला काढायचे ना, एकूण मुले किती आहेत, तर सर राईट अधिक लेफ्ट -1, मग टोटल किती आहे, तर टोटल सर बघा डावीकडून उजवीकडून 25वा, तर सर हे 25 अधिक डावीकडून किती आहे, तर डावीकडून सर 25वा -1, बस टोटल 25 आणि 25 सर 50, त्याच्यातून 1 मायनस म्हणजे टोटल किती निघेल, तर टोटल निघेल सर 49 आहे सर. म्हणजे त्या रांगेत एकूण मुले किती आहेत, एकूण मुले आहेत सर 49 आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे 49. आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला हे दिसतंय ना मित्रांनो, क्लिअर दिसतंय ना हे. हां चल पुढे. हे दिसतंय का, हां चल याच्या पुढे बस. ह्याच्या प्रकारे तुम्हाला हे गणिताला सॉल्व करायचं होतं. चल आता पुढचा क्रमांक बघा. रांगेत तुमचा क्रमांक दोन्ही बाजूनी 11वा असल्यास
रांगेत एकूण किती लोक आहेत असं आपल्याला विचारलं आहे. चल आता दोन्ही बाजूनी सर 11 आहे. दोन्ही बाजूनी जर 11 असेल बरोबर, तर आपण काय करणार, टोटल आपल्याला काढायची आहे ना. तर दोन्ही बाजूनी राईट अधिक लेफ्ट -1. आता टोटल आहे, तर टोटल किती आहे, दोन्ही बाजूनी 11 आहे म्हणजे राईटनी तो 11 आहे आणि लेफ्टनी किती आहे तर 11 आहे आणि -1. बस टोटल करा, 11 न 11 तर सर 22 आणि 1 मायनस, मग टोटल किती निघेल तर 22मधून 1 गेलं आहे तर सर 21. म्हणजे टोटल त्या रांगेत किती मुले आहेत तर त्या रांगेत म्हटलं एकूण मुले आहेत सर 21 आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे 21. म्हणजे 21 लोक त्या रांगेमध्ये उभे आहेत. आणि अशा प्रकारे तुम्हाला हे गणित सॉल्व्ह करायचे असतात. गणिताची फक्त मित्रांनो कन्सेप्ट तुम्हाला जर समजली ना तर गणित सोपं आहे. बघा मित्रांनो, हा प्रश्न मित्रांनो एकदम क्वालिटी प्रश्न आहे. प्रश्न कुठं आला आहे तर धुळे 2024 मध्ये आला मित्रांनो प्रश्न आहे. बघा या प्रश्नाला आपल्याला कसं सॉल्व्ह करायला पाहिजे होतं ते बघूयात. आणि जर मित्रांनो तुम्ही 2026च्या परीक्षेत तयारी करत असाल तर आपली ऑनलाईन ऑफलाईन अवेलेबल बॅच आपली अवेलेबल आहे मॅथ आणि रिझनिंगसाठी बरोबर. तुम्ही ते परचेस करू शकता आणि आपल्या बॅचमध्ये तुम्हाला असे गणित तुम्हाला दिसतील. क्लिअर. आता बघा पुढे काय आहे. एका रांगेत अमित हा 21व्या स्थानावर उभा आहे. राकेश त्याच्या मागे 5व्या स्थानावर उभा आहे. राकेश रांगेच्या मागून 10व्या स्थानावर उभा असेल तर खालीलपैकी योग्य विधान कोणते ते ओळख आपल्याला विचारलं. आता काय करायचं मित्रांनो, बघा प्रश्न आपल्याला दिलाय राकेश 26व्या स्थानावर उभा आहे. आता आपण बघूया अमित 21व्या स्थानावर आहे तर सर 21 आहे आणि राकेश त्याच्या मागे 5व्या स्थानावर आहे म्हणजे सर हे 5 आपण प्लस करणार त्याच्यामध्ये म्हणजे किती होईल 5 आणि 1 तर सर 6 आणि हे 2 आलं 26व्या स्थानावरती. तर हो सर, म्हणजे पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे माझं. तर हो सर, पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. आता हेच का दुसरं चेक करावं लागेल मला की वरील सर्व विधाने योग्य आहेत हे पण आपल्याला दिलं आहे. आता पुढे आपण काय म्हटलं अजून याच्यामध्ये बघा रांगेत एकूण 35 जण आहेत. तर हो चेक करूयात आपण. आता बघा हा समोरून आहे, हा समोरून कोण आहे तर समोरून आहे हा राकेश आहे आणि राकेशचा मागून क्रमांक दिला आहे 10वा. जर आपल्याला समोरून आणि मागून दोन्ही क्रमांक असेल आपण टोटल काढू शकतो सर. तर हो, म्हणजे आपण काय करणार हे टोटल आपल्याला काढायचे असेल तर हे सर 26 अधिक सर 10 - 1 हे समोरून निघालं ना आणि हे मागून दिलं आहे 10. समोरून 26 आणि 10 बस टोटल करा. आता 26 आणि 10 किती तर सर 36 आणि 1 मायनस करणार म्हणजे किती होईल तर सर 35. म्हणजे एकूण टोटल मुले किती आहेत तर टोटल सर 35 आहेत. तर हो, रांगेत एकूण 35 जण आहेत. तर हो, म्हणजे हे पण माझं स्टेटमेंट बरोबर येतं. क्लिअर. आता पुढे अमित मागून 15व्या स्थानावर उभा आहे. आता अमितचा समोरून आपल्याला दिलं आहे एका रांगेत अमित हा 21व्या स्थानावर आहे. ज्यावेळेस काही दिलं असेल तो समोरून असतं. तर समोरून अमित 21व्या स्थानावर आहे आणि मागून दिले आपल्याला 15व्या स्थानावर. तर आपण कसं काढणार आहे तिथं. आता सर एकूण टोटल आपल्याकडे आहे तर आपल्याला जर मागून काढायचं असेल बरोबर, हे मागून आपल्याला दिलं आहे तर आपण काय करणार तर सर हे मागून आपल्याला काढायचं आहे ना मागून बरोबर. तर सर एकूण अधिक 1 आणि वजा काय करणार आपण तर वजा सर आपण पुढून करणार. बस आता मागून आपल्याला काढायचं आहे म्हणजे एकूण किती आहे तर एकूण सर 35 आहेत ना. हे 35 अधिक 1 करणार म्हणजे किती 36 येईल. आणि आता राकेशचा किती दिलं आहे तर 21 दिलं आहे ना समोरून मागून काढायचं. मग याच्यातून फक्त 21 सर मग वजा करा म्हणजे किती येईल तर सर 5 आणि 1 म्हणजे हो सर 15वा आहे तो मागून. क्लिअर. हो आहे इथे सर 15वा. म्हणजे हे पण माझं स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणजे तीनही स्टेटमेंट मित्रांनो माझे योग्य आहेत. म्हणजे माझं उत्तर काय आहे तर 4 नंबर वरील सर्व विधाने योग्य आहेत. आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्या गणिताला सॉल्व्ह करायचं होतं. जर मित्रांनो तुमची कन्सेप्ट काहीच अवघड नाही बरं का, एकदम इझी आहे. फक्त ती कन्सेप्ट तुम्हाला समजायला पाहिजे होती की काय आहे. त्याच्यासाठी आपण 10 प्रश्न आपण बघितलेत ऑलरेडी ह्या कन्सेप्टवरती. म्हणून 11वा प्रश्न हा घेतला आहे. आणि याच्या पुढे जर तुम्ही मित्रांनो थांबसाल अजून याच्या पुढे चांगले प्रश्न आहे बरं का. हां, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला चांगले प्रश्न आता पुढे चालू होत आहेत. चल पुढे. आता याचा पुढचा प्रश्न बघा. पूनमच्या मागे 8 व पुढे 2 मुली आहेत तर रांगेत एकूण किती मुली आहेत. आता आपल्याला दिले. आता समजा आपण विचार करूया. बघा पूनम आहे तर सर पूनम इथे आहे, हे पूनम आहे. पूनमच्या मागे म्हणजे इथे मागे असेल तर मागे सर 8 आहे. पूनमच्या पुढे किती आहे तर पुढे सर 2 आहे. 8 आणि 2 10 आणि ही एक पूनम असेल ना तर पूनम 11. बस म्हणजे एकूण त्या रांगेत किती मुली आहेत तर त्या रांगेत एकूण मुली आहेत सर 11 आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे 11. आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्या गणिताला सॉल्व्ह करायचं होतं. क्लिअर. चल
पुढे आता पुढचा प्रश्न बघा. मुलाच्या एका रांगेत सिद्धांतचा क्रमांक दोन्ही टोकाकडून 13वा आहे, तर रांगेत एकूण मुले किती आहेत असं विचारलंय. आता हा प्रश्न मित्रांनो कसा सॉल्व्ह करायचा बघा. दोन्ही टोकाकडून किती आहे तर 13वा असा प्रश्न आपण मागे बघितलाय बरं का. हा मागे प्रश्न असा आपण बघितलेला, हा तुम्हाला इझीला येईल. आता दोन्ही टोकाकडनं एकूण रांगेत मुले विचारली तर टोटल आपल्याला काढायचे, तर आपण काय करतो दोन्ही टोकाकडनं बरोबर म्हणजे लेफ्ट राईट करतो आपण, राईट अधिक लेफ्ट -1. बस टोटल मला काढायची असेल तर राईट किती आहे तर 13वा आहे ना तो 13वा, म्हणजे काय असेल तर हा 13 अधिक 13 ही 13वा राईटकडनं 13 लेफ्टकडनं -1. बस टोटल 13 आणि 13 तर सर 26 -1 म्हणजे टोटल किती येईल तर टोटल येईल सर 25 मुले आहे सर त्याच्यामध्ये. मग एकूण आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे. किंवा तुम्ही 13 वासन 13 दूनी 26 आणि 1 मायनस करून डायरेक्ट 25 बी करू शकता बरं का. पण हे तुम्हाला मी कन्सेप्ट सांगतो की हा कन्सेप्ट याच्या प्रकारे तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, चल पुढे. आता पुढचा प्रश्न बघा. हा एका रांगेत पुंडलिक समोरून 12वा मागून 8वा आहे, तर त्या रांगेत दत्तात्रय आता दिलंय आपल्याला पुंडलिकचं विचारलंय दत्तात्रय. चल आता हा प्रश्न फक्त समजून घ्या बघा. प्रश्न मित्रांनो क्वालिटी आहे. तुम्हाला वाटतं की हे प्रश्न सोपे आहेत, पण प्रश्न सोपे नाही. प्रश्नामध्ये फिरवलंय काय हे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतोय बरोबर, आणि आय होप की तुम्हाला समजत असेल. चल एका रांगेत पुंडलिकचा समोरून 12वा मागून किती आहे तर सर 8वा. आपण पुंडलिकचा काढूया आणि याच रांगेत दत्तात्रय मध्यभागी आहे. फक्त दत्तात्रय मध्यभागी आहे विचारलंय, त्याचा कोणताच क्रमांक आपल्याला दिला नाही, तर त्याचा क्रमांक कितवा असेल समोरून किंवा मागून कोणताही सारखाच क्रमांक निघेल, तर तो आपल्याला विचारलाय. आपल्याला पुंडलिकचं दोन्ही दिलंय, समोरून पण दिलंय मागून पण दिलंय, तर त्याचा आपण काढू शकतो. पहिले आपण एकूण टोटल याच्यात काढावी लागेल. तर टोटल काढण्याचा फॉर्म्युला काय सर तर समोरून आहे तर बरोबर फ्रंट अधिक मागून आहे म्हणजे सर बॅक अधिक म्हणजे -1 बरोबर. टोटल आपल्याला काढायचे किती आहे समोरून तर सर 12 आहे अधिक मागून किती आहे तर सर 8वा वजा 1 टोटल. आता हा 12 आणि 8 किती होतात तर सर 20 -1 टोटल किती मुलं आहेत तर टोटल मुलं आहेत सर 19. बस आता टोटल 19 मुलं आहेत मित्रांनो. तर 19ला आता 19 मध्ये इकडे सर बघा हे 19 मुलं आहेत, तर 19 मध्ये इकडे सर काय असतील तर इकडे 9 असेल आणि इकडे असेल तर 9 9 9 18 ना, 18 मध्ये 1 असेल बरोबर. म्हणजे इथला कोणता क्रमांक येईल मग इथला तर इथला क्रमांक येईल सर 10वा क्रमांक येईल ना. 9 मुले इकडे आहेत, हा मध्यभागी आहे. मग हा मध्यभागी कोण आहे तर हा आहे दत्तात्रय. कोण आहे तर दत्तात्रय हे आहेत मध्यभागी. समजलंय. म्हणजे आपण टोटल मुले काढली 19 मधून. आता 19 जर मध्ये घेतला आपण 2नी जर भाग घेतला तर 9ने भाग देतो ना, 2 9 18 म्हणजे 9 इकडे 18 आणि एक मधातला असेल तो 19 बरोबर. क्लिअर. म्हणजे दत्तात्रयचा मध्यभागी कोणता क्रमांक आहे तर क्रमांक आहे सर त्याचा 10वा, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे उत्तर. आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्या गणिताला सॉल्व्ह करायचं होतं. फक्त गणिताचे कन्सेप्ट मित्रांनो समजून घ्या. गणिताचे कन्सेप्ट जर समजली ना तर गणित सॉल्व्ह होतात बरं का. हां चला पुढे. आता पुढचा बघा. प्रदीपचा वर्गात वरचा क्रमांक 9वा आणि तळापासून 38वा आहे, तर वर्गात एकूण किती विद्यार्थी आहेत आपल्याला प्रश्न आहे. चला बस आहे तेच आहे आपल्याला एकूण विद्यार्थी विचारलंय, तर डायरेक्ट मी काय करतो सर 38 मध्ये सर 9 मिळवतो बरोबर. किती होता 1707 ह्याच्याला 1 म्हणजे सर 4 आणि याच्यामधून डायरेक्ट सर मी 1 वजा करतो म्हणजे काय येईल तर सर उत्तर येईल माझा 46. म्हणजे एकूण किती आहे तर 46 आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर ऑप्शन क्रमांक 3 मध्ये. आता हे कसं चाललंय हे मागे सांगितलंय मी बरोबर. आता म्हणजे ह्या लेवलची तुमची प्रॅक्टिस झाली बरं पाहिजे का, ह्या लेवलची प्रॅक्टिस झाली पाहिजे. नाही तर काय प्रत्येक वेळेस फॉर्म्युला लावत बसायचं नाही. आपण डायरेक्ट त्या लेवलला आपण पोहोचलो पाहिजे आणि ती प्रॅक्टिस मी तुमच्याकडनं करून घेतो. त्याचं काही टेन्शन घेऊ नका. ही सर्व कसं करायचं आहे तर डायरेक्ट मी करून घेतो तुम्हाला. डायरेक्ट किती सेकंद लागले 5 सेकंदात सॉल्व्ह होतं आहे बरोबर. पण पहिले त्याची कन्सेप्ट तुम्हाला माहिती असायला पाहिजे. कन्सेप्टवर गोंधळ होता कामा नाही. क्लिअर. चला पुढचा प्रश्न. हा आता मुलीच्या रांगेत शीतलच्या पुढे 5 जणी आहेत बरोबर. 5 जण आहेत. मनाली शीतलच्या मागे तिसरी आहे आणि मनालीचा शेवटून क्रमांक किती आहे तर 6वा आहे. तर रांगेत एकूण मुली आपल्याला विचारलंय. आता मला सांगा सर शीतल आहे, शीतलच्या पुढे किती जण आहेत तर 5 आहे. हे शीतलच्या पुढे 5 आणि एक शीतल असेल मग पुढे 6वी बरोबर. मनाली शीतलच्या मागे तिसरी आहे, तर सर मी मनाली त्याच्या मागे तिसरी आहे लिहून टाकलं, तिसरी आहे. आणि मनालीचा शेवटून 6वा क्रमांक आहे बरोबर. त्याच्या मागे ती तिसरी आहे आणि त्याच्या मागे शेवटून ती
6वा क्रमांक आहे, तर रांगेत एकूण मुले किती आहेत? आता ही तिसरी आहे आणि ही आहे, म्हणजे मी डायरेक्ट सर 5 करतो ना, बरोबर. बस यांची बेरीज करा, 5 आणि 5 10, 10 आणि 4 तर सर 14, म्हणजे 14वा क्रमांक आहे सर तिचा. आहे सर ऑप्शनमध्ये? तर हो सर, ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे 14. किंवा तुम्ही मित्रांनो डायरेक्ट असं बी सॉल्व्ह करू शकता. बघा, शीतल पुढून किती आहे? तर 5, 5वी आहे ना, म्हणजे 6वी असेल ती. 5 जण आहेत म्हणजे 6वी. आणि इथं दिलं आपल्याला शेवटून कोणाचं? तर मनालीचा. मनालीचा कोणता दिला? तर मनालीचा सर 6वा क्रमांक दिला, म्हणजे हे 6, बरोबर. म्हणजे करा सर 12, 12 मधून 1 वजा करा, म्हणजे किती होईल? तर 11. आता पुढे आपल्याला म्हटलंय मनाली शीतलच्या मागे, मनाली शीतलच्या मागे तिसरी आहे, म्हणजे याच्यात 3 तुम्हाला ॲड करावे लागतील ना फक्त, म्हणजे होऊन जाईल 14. असंही सॉल्व्ह करू शकता आणि ह्या कन्सेप्टनेही तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तुम्हाला जे योग्य वाटतं त्याच्यानुसार तुम्ही कन्सेप्ट सॉल्व्ह करा. क्लिअर? चल, म्हणजे आपला क्रमांक कोणता आहे? तर उत्तर आहे आपला क्रमांक 2. चल पुढे. आता पुढचा प्रश्न बघा. एका रांगेत संजना ही उजवीकडून 23वी व डावीकडून 8वी आहे, तर रांगेत एकूण मुले किती आहेत? बस आता आपल्याला कळलं 23 आणि 8वी आहे ना, तर इकडनं 23 इकडनं 8 सर. सर 23 आणि 8 मी अधिक करतो, किती होतं आहे? तर सर 1 आणि सर 31. 31 मधून 1 वजा करणार मी, म्हणजे किती असेल? तर मुलं असेल सर 30. किती मुली आहेत? एका रांगेत संजना ही उजवीकडून 23वी डावीकडून 8वी आहे, तर रांगेत एकूण किती मुली आहेत? तर एकूण मुली आहेत सर 30. क्लिअर आहे सर ऑप्शनमध्ये? तर हो सर, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे 30. आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्या गणिताला सॉल्व्ह करायचं होतं. क्लिअर? चल पुढे. आता पुढचा प्रश्न बघा. हा प्रश्न क्वालिटी आहे. हा प्रश्न समजून घ्या फक्त काय आहे नाही. बघा, 21 मुलीच्या एका रांगेत जर प्रियंका 4 स्थळ उजवीकडे स्थलांतरित झाली, तर तिचा डावीकडे क्रमांक 12वा येतो असे असल्यास उजवीकडून मोजल्यास तिचा मूळ क्रमांक आपल्याला विचारलेला आहे. आता बघा, 21 मुलीच्या एका रांगेत, म्हणजे एकूण मुली किती आहेत? तर 21 आहेत. तर एकूण सर 21 आहेत. आणि आपल्याला विचारलंय जर प्रियंका 4 स्थळ उजवीकडे स्थलांतरित झाली, तर तिचा डावीकडचा क्रमांक किती येतो? तर 12वा. आता बस, आता आपल्याला सर विचारलंय काय? तर आपल्याला विचारलंय उजवीकडून, डावीकडनं आपल्याला दिलंय 12वा, बरोबर. ह्या गोष्टीला ह्या स्थळ सरकतं, याला थांबवा जरा, याला काही बघू नका. आता काय म्हटलंय? 21 मुली आहेत, तर आपल्याला विचारलंय काय? तर डावीकडून, म्हणजे आपल्याला लेफ्टकडनं काढायचं आहे, म्हणजे टोटल अधिक 1 आणि मायनस सर राईट, बरोबर. आता सर आपल्याला लेफ्टकडनं काढायचं आहे. टोटल किती आहे? तर 21 आहे, म्हणजे 21 आणि 1 सर मी डायरेक्ट 22 लिहू शकतो. हो सर, वजा किती आहे? तर 12वा आहे. तर सर हे 12 वजा करा ना याच्यातून, डायरेक्ट 12 वजा करा, किती येईल? तर सर 10 येईल. म्हणजे लेफ्टकडनं किती आलं? तर सर 10. पण कधी ज्यावेळेस हे स्थलांतरित इकडे तिकडे काही सरकलं नाही त्यावेळेसची गोष्ट म्हणतोय. आता याच्यात आपल्याला हा 10 आला आहे, पण ह्या 10मध्ये, तर हा 10मध्ये ही उजवीकडे सरकली ना, तर हा डावीकडे पण सरकावा लागेल ना, म्हणजे डावीकडे हे सरकेल ना. आता परत मूळ स्थान म्हटलंय, हा कधी जर झाला आहे तर सरकून ज्यावेळेस आला आहे तो स्थान झाला आहे. पण यात मूळ विचारलं ना, मूळ म्हणजे न सरकलं होतं त्यावेळेसचा, आणि हा सरकून झाला आहे ना. बस याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला 4 मिळवायचं आहे, म्हणजे तुमचं काय असेल? तर 14. म्हणजे मूळ स्थान त्याचा आहे मग उजवीकडून 14वा. कोणाचा? तर त्या मुलीचा, प्रियंकाचा, बरोबर. आहे सर ऑप्शनमध्ये? तर हो सर, ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे 14वा. हे समजून घ्या, बरोबर. याचं कसं कन्सेप्ट आहे ती व्यवस्थित समजून घ्या, नेमकं काय अर्थ आहे, बरोबर. चल पुढे. पुढचा प्रश्न घ्या. हा, एका धावण्याच्या शर्यतीत अंगद यांच्या पुढे किती स्पर्धक आहेत? तर 6 स्पर्धक आहेत, बरोबर. कोणाच्या पुढे? तर अंगदच्या पुढे सर 6 आहे आणि एक अंगद आहे, बरोबर. हानिफ अंगदच्या मागे 4था आहे, बरोबर. हानिफ अंगदच्या मागे 4था आहे, म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा, 4था, म्हणजे सर मी याच्यात 4 करतो ना. हा 4. आता हानिफ शेवटून कितवा आहे? तर 7वा आहे, बरोबर. हानिफ अंगदच्या मागे 4था आहे, म्हणजे हे 4था. ओके. आता हानिफ शेवटून 7वा होता, तर एकूण स्पर्धक आपल्याला विचारले. आता 7वा म्हणजे मी 6 करतो याला, म्हणजे हा याच्या मागे पण 4था आला, आणि इथे जर लिहिला आपण परत येईल ना, म्हणून 7 न लिहिता मी 6 लिहिले. क्लिअर का? हां, म्हणजे हे मी 6 लिहिलेत. एक तर मग इथे 7 करा, मग इथे 3 करा, बरोबर. आता बस यांची बेरीज करा. 6 आणि 4 10, 10 आणि 7 तर 17, म्हणजे एकूण मुलं किती आहेत? तर 17 मुलं आहेत सर त्याच्यामध्ये. त्या रांगेमध्ये एकूण स्पर्धक किती आहेत? तर एकूण स्पर्धक आहेत सर 17.
आहे सर असं ऑप्शनमध्ये? तर हो सर, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे 17. आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्या गणिताला सॉल्व्ह करायचं होतं. बस मित्रांनो, गणिताची कन्सेप्ट काय आहे ती कन्सेप्ट जर तुम्हाला एकदा समजली तर गणित क्लिअर आहे बरं का. चला पुढे. आता एका रांगेत किसन डावीकडून 13व्या स्थानावर आहे. रमण उजव्या बाजूने, बरोबर, रमण बरोबर उजव्या बाजूने 12व्या स्थानावर आहे. जर किसन आणि रमणने जागा अदलाबदल केली, बरोबर, तर किसन डाव्या बाजूने 20व्या स्थानावर येतो. तर या रांगेमध्ये किसन व रमण खेरीज किती व्यक्ती आहेत असं आपल्याला विचारलं. आता डावीकडून आपल्याला दिलं आहे किसन आणि रमण दिलं आहे उजव्याकडनं. दोघांची पहिले काय करा, बेरीज करा. किती येते? तर सर 13 आणि सर 12 किती येते? तर सर 25. बरोबर, दोघांची बेरीज झाली 25. पण आता आपल्याला दिलं आहे किसन, बघा किसन किती आहे? तर 20 आहे. तर किसन बघा, किसन 20 आहे आणि हा डावीकडून आहे, डाव्या बाजूनेच आहे आणि इथं किसन डाव्या बाजूने 13 आहे. मग आता सर 20मधून हे 13 वजा करा ना, 20मधून 13 वजा करा म्हणजे किती येते? तर सर 7. क्लिअर. आता फक्त काय करायचं आहे, ह्या 25मधून हे 7 तुम्ही वजा करा, किती राहतील? तर 32 आणि याच्यातून 1 मायनस करा म्हणजे किती आहे? तर सर 31. क्लिअर. आता हे 31 आलं आहे, पण आपल्याला म्हटलं आहे काय, 31 मुलं त्या रांगेमध्ये, टोटल किती आलं आहे? तर टोटल सर 31 आहे. पण आपल्याला 31 विचारलं आहे का, टोटल विचारलं आहे का? नाही, आपल्याला काय विचारलं आहे, किसन व रमण खेरीज म्हणजे हे सोडून, हे 2 सोडून किती आहेत? मग 31 मधले 2 आपण कमी करायचे ना, हे दोघं जण म्हणजे रांगेमध्ये किती आहेत मग ते सोडून? तर ते सोडून रांगेमध्ये आहेत 29. आहे सर असं ऑप्शनमध्ये? तर हो सर, ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे 29. आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्या गणिताला सॉल्व्ह करायचं होतं. क्लिअर. चल पुढचा प्रश्न बघूयात. हा, आता बस इथेच प्रश्न मित्रांनो, आपले 20 प्रश्न आपण बघितले होते, 20 प्रश्न आपण घेतलेले आहेत. ते 20 प्रश्न आपले संपलेत. अजून मित्रांनो असेच तुम्हाला मी नवनवीन आणि ट्रिकी व्हिडिओ घेऊन येत असतो. तुम्ही फक्त व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आणि जर तुम्हाला माझ्यासोबत गणिताची बॅच तयारी करायची असेल तर ऑनलाईन ऑफलाईन आपली बॅच अवेलेबल आहेत, ते तुम्ही करू शकता. खाली लिंक दिलेली आहे, ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्याची तयारी तुम्ही माझ्यासोबत करू शकता. ठीक आहे, इथेच आपण थांबूयात. उद्या भेटूयात नवीन चॅप्टर घेऊन आणि नवीन व्हिडिओ घेऊन. जय हिंद, जय महाराष्ट्र.